असे 10 महात्मे होऊन गेले की त्यांना हे शरीर काळाच्या ताब्यात दिलं नाही. ठकिले काळा मारिली दडी, दिली कुडी टाकोनिया, दिली कुडी टाकोनिया, दिली कुडी टाकोनिया. असे भले भले 10 होते 10. त्या 10 जणांनी हे शरीर काळाच्या ताब्यात दिलं नाही. या शरीराची काय जे करायचे ते स्वतःच्या बळाने केलं. मला ऐका, पश्चिम बंगालमध्ये एक महात्मा होऊन गेला, गौरांग महाप्रभू. जे इस्कॉन आहेत ना, इस्कॉन जी स्थापना, हरे रामा हरे रामा 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे रामा राम रामा हरे हरे, हरे हरे. हे अखंड रामकृष्णारी भजन करतात इस्कॉनवाले. त्यांचे आद्य प्रवर्तक, त्या भजनाचे जनक, त्यांच्या ह्याच्यामध्ये इस्कॉनचे गौरांग महाप्रभू. त्यांना महाराज त्यांचं शरीर भगवंताचं नामस्मरण करत करत पाण्यामध्ये विलीन केलं. महाराज काळाच्या तडाख्यात दिलं पश्चिम बंगालमध्ये. त्याच्यानंतर उत्तर प्रदेशामध्ये 2 महात्मे होऊन गेले. एक सूरदास प्रभू, त्यांना सुद्धा महाराज एवढं भजन केलं, भजन करीत करीत शरीराचं पाणी केलं, पण काळाच्या ताब्यात दिलं. त्याच्यानंतर दुसरे आहे राजा धर्म. आता अपवाद आहे, अंगुष्ठ कर्मा. फक्त धर्मराजाचा स्वर्गाला जाताना अंगठा गळून पडला. का पडला? ते फक्त वदविले मुखे, ते फक्त एकदा, किती एकदा खोटं बोलले तर अंगठा गळून पडला. आपलं काय काय गळून पडलं बघा, विचार करा. आपण खरं काहीच बोलत नाही. एकदा धर्मराज खोटं बोलले, ते बी देवाने सांगितलं म्हणून. वदविले मुखे नारायणे धर्म, अंगुष्ठ त्या कर्मासाठी गेला. फक्त अपवाद म्हणून अंगठा गळून पडला, स्वर्गाला जाताना नसता. पूर्ण शरीर महाराज स्वर्गात घेऊन गेले. सांगायचं काय, ठकले काळा मारिली दडी आणि दिली कुडी. किती झाले? 3 झाले. पश्चिम बंगालमध्ये गौरांग महाप्रभू, उत्तर प्रदेशमध्ये सूरदास आणि धर्मराज. चला राजस्थान मध्ये, पग घुंगरू बांध मीरा नाची रे, पग घुंगरू बांध मीरा नाची रे. संत मीराबाईने महाराज एवढं भजन केलं. बापानं सांगितलं, मीरा आता तुझं लग्न करायचंय. मीराबाईने सांगितलं, बाबा आता लग्न नाही, माझं लग्न झालं. वरिले सावळे परब्रह्म, हाची नेम आता न फिरे माघारी, बैसले शेजारी गोविंदाचे घररी की झाले पत्तरानी बाळे. वरिले सावळे परब्रह्म, वरिले सावळे. वडिलांना सांगितलं, बाबा मला आता लग्न करायचंच नाही, माझं लग्न लागलंय भगवान परमात्म्याशी. वरिले सावळे परब्रह्म. भजन करीत करीत महाराज देहासगट विण्याच्या चिपळ्याचा पाणी केलं महाराज, आणि शरीराचंही पाणी केलं. तुम्हाला सांगायचं काय, शरीर काळाच्या ताब्यात दिलं नाही. याला म्हणतात शेवट तो भला. तुकोबराने शरीर काळाच्या ताब्यात दिलं नाही, सदैव वैकुंठ गमन. तसं मीराबाईनं गौरांग महाप्रभू, सूरदास प्रभू आणि राजा धर्म, हे किती झाले? 4. हे झाले बाहेरचे. आता आपल्या महाराष्ट्रामध्ये, एकट्या महाराष्ट्रामध्ये 6 आहेत की या 6 महात्म्यांनी शरीर काळाच्या ताब्यात दिलं नाही. चला आता 15 दिवसापूर्वी 8 दिवसापूर्वी ज्यांचा समाधी सोहळा झाला, ज्ञानोबरायचं जीवन बघा. ज्ञानोबरायने सुद्धा शरीर काळाच्या ताब्यात दिलं नाही महाराज. समाधी बैसला निर्वाण, कथा कीर्तन करीतू बाबा बाळचंदू. ज्ञानदेव घेतले ध्यान, कथा कीर्तन समाधी बैसला निर्वाण, कथा कीर्तन करी तू. ज्ञानोबराने सुद्धा काळाच्या ताब्यात शरीर दिलं नाही. एक ज्ञानोबरा, किती झाले? 5. दुसरे श्री संत निवृत्ती दादा, त्यांची समाधी आहे.
सोपान काका यांनाही शरीर काळाच्या ताब्यात दिलं नाही आणि मुक्ताबाईने सुद्धा शरीर काळाच्या ताब्यात दिलं. किती झाले आता? 8 झाले. आता राहिले किती? 2. आपण ते 2 कोण आहेत ते विठोबा रुक्माई नंतर बघू. विठोबा राहिले किती? 2. पहिले गौरांग महाप्रभू, दुसरे सुरदास प्रभू, तिसरे राजा धर्म आणि चौथे राजस्थानच्या मीराबाई. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये म्हणून याला काय नुसतं राष्ट्र नाही म्हटलं, काय म्हटलंय? महाराष्ट्र. कारण महान संत या भूमीमध्ये जन्माला आले म्हणून याला महाराष्ट्र म्हटले. त्या महाराष्ट्राच्या वाट्याला 6 जण आले, त्याच्यातले 4 जणांचं चरित्र आपण पाहिलं. आता राहिले 2. त्या 2 मधले त्याला पैठणचे नाथ महाराज, त्यांचं जीवन बघा महाराज. अहो, नाथ महाराजांनी देह ठेवला, नाथ महाराजांनी देह ठेवला आणि 4 जण खांदेकरी घेऊन चालले. पुढे गाडग्यावाला होता. नाथ महाराजांची प्रेत यात्रा निघाली, पण त्या पैठण मधील एका माय माऊलीची मुलगी नवीनच नांदायला निघाली आणि तिला ती प्रेत यात्रा आडवी गेली. पण ती एवढंच म्हणली, काय माझ्या नाथ महाराजांनी आजच मारायला टाइम होता काय? एवढंच नाथ महाराजांनी वर झोपल्या ऐकलं. नाथ महाराज उठून बसले, म्हणले, बाई त्या लेखीला जाऊ दे, मी उद्या जाईन. काय नाही असं जर एखादा कोणी 4 चौघ घेऊन चालले एखादा उठून बसला तर लोक थांबतील का तिथं? ते जर म्हणला, रामभाऊ ठेवा, मी उद्या जातो, आता बघू उद्या. हे नाथ महाराजच करू शकतात महाराज. एकदा झाले का परत दुसऱ्या वेळेस नाथ महाराजांनी देह ठेवला, त्यावेळेस बी भावकीने उचललं, खांदेकरी झाले. त्यावेळेस भावकीला अभिमान झाला. भावकी म्हणली, काय म्हणले, आयुष्यभर पारमार्थ केला, कोणाला बोलला नाही, काय नाही, पण शेवटी आपल्याच खांद्यावर चाललाय. नाथ महाराज म्हणले, असं आहे का? ठेवा म्हणले खाली, मी जातो उद्या 4 माझं. पुन्हा 3ऱ्या वेळेस नाथ महाराजांनी देह ठेवला. देह ठेवलाच नाही, कोणाचं ऐकलं नाही, कोणाला म्हणले नाही. महाराज नाथ महाराजांनी विना घेतला, हातात चिपळ्या घेतला आणि गोदावरी मध्ये गेले. जलमय समाधी घेतली महाराज. म्हणून आज जल समाधी सोहळा नाथ महाराजांचा आहे. किती झाले आता? 9 झाले. 9 मामा सुटायची वेळ झाल्यावर तसं व्हायला काय? 9 झाले. आता शेवटचे कोण होते? ज्यांचा अभंग घातलाय शेवटसाठी ते तुकोबराय. तुकोबराने सुद्धा महाराज आपला देह काळाच्या ताब्यात दिला नाही. प्रयाण काळी देवे विमान पाठविले, कलीच्या काळा माझी अद्भुत वर्तविले. मानव देह घेऊनी निज धाम गेले, निळा मने सकळ संता